ठाकरे कुटुंब एकत्र येणार या ज्या चर्चा आहेत त्या मागील काही दिवसापूर्वी सुरू झालेल्या आहेत. मध्यंतरी या चर्चांना खंड पडलेला होता, मात्र आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलेलं आहे. आपल्यासोबत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आहेत. भाऊ, काय सांगाल? आदित्य ठाकरे यांनी विधान केलं की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जर कोणी एकत्र येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, आमच्यासोबत कोणी येत असेल. मुळामध्ये आता राजकीय कुटुंबाचा भाग वेगळा आहे, परंतु आम्ही मराठवाड्यामध्ये मराठवाड्याला तसं संताची भूमी म्हणलं जातं आणि या संताच्या भूमीमध्ये आजही तुम्हाला 100 लोकांपेक्षा अधिकचे कुटुंब एकत्र दिसतात. भाऊ, चुलत भाऊ, आम्ही कालपर्यंत सर्व एकत्र होतो. 100 लोकांचं कुटुंब. शिवसेना प्रमुखांनी बघितलं की हे इतके लोक एका ठिकाणी राहतात. मासाहेब होते, शिवसेना प्रमुख होते, राजसाहेब होते, उद्धव साहेब होते. आणि त्यावेळेस ते बोलले होते किंवा असं एकत्र कुटुंब आपण या ठिकाणी करूया. आम्ही आमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती आणि कोणी कुटुंब एकत्र होत असेल यापेक्षा आनंदाचा दिवस काय असू शकतो? व्हावं एकत्र. आम्ही ते मानणाऱ्यापैकी त्या संस्कारातले आम्ही लोक, त्यामुळे कुटुंब एकत्र व्हावं हे आम्हाला कधी आवडणारच आहे. बरं, जशा ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तसंच पवार कुटुंब सुद्धा एकत्र येणार या चर्चा सुरू आहेत. काय वाटतं? मी तुम्हाला तेच म्हणलो ना की आम्ही एकत्र कुटुंबामध्ये वाढलेले माणसं आहोत. 100 लोकांचं कुटुंब आमचं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकत्र कुटुंब कधी ताकद असते आणि कुटुंब एकत्र यावं यापेक्षा आनंदाचा दिवस काय असतो? महत्वाचा प्रश्न आहे बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आज दुसरा दिवस आहे त्यांचा अन्नत्याग आंदोलनाचा. कसं पाहताय? बच्चू भाऊ फायर नेता आहे आणि सातत्याने माणसाच्या प्रश्नावरती भांडणारा, झगडणारा माणूस आहे, मित्र आहे माझा. चांगल्या विषयावर त्यांनी सकाळचं लक्ष वेधलं. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे साहेब आणि दादा यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालतील. बच्चू भाऊ नेहमीच कायम चांगल्या प्रश्नांना हात घालणारा नेता आहे. बरं, महाविकास आघाडीमध्ये स्वतंत्र बैठका व्हायला सुरुवात झाली आहे. कुठेतरी वाटतं तुम्हाला की आता येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या सोबळावरती लढतील म्हणून? आघाडी, महाविकास आघाडी आहे. पक्ष विलीन केले नाही एकमेकांमध्ये. आम्हाला, आमच्या पक्षाला आमचा अधिकार आहे मिटिंग घेण्याचा, जसा भाजपला अधिकार आहे त्यांच्या मिटिंग घेण्याचा, राष्ट्रवादीला अधिकार त्यांच्या बैठक घेण्याचा. पण ज्यावेळेस निवडणूक येतील त्यावेळेस बघू ना, त्यात काय विषय नाही. तो मला वाटतं की अबाधित आहे. माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं, देवेंद्रजीने सांगितलं, आम्ही अबाधित आहोत तर अबाधित आहोत, काय प्रश्न नाही. बरं, कुणाचा झेंडा फडकेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेवर? भगवा झेंडा फडकेल. गेल्या वेळी एक प्रयोग झाला होता की भाजपचं संख्याबळ जास्त असून सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागत होतं. आता तसा काही प्रकार होईल? मला नाही वाटत होतं की भाजपमध्ये असं काही मिठाचे खडे टाकणारे कोणी आहे. आणि आता मी आहे, बबनराव आहे, नारायण कुचे आहे, एकनाथ उडाण आहे, आम्ही सर्व एकत्र आहोत. म्हणजे सर्वांची युती जी आहे ती घट्ट आहे. घट्ट युती आहे. आम्ही चौघतरी आता एकत्र आहोत आणि भविष्यामध्ये दानवे काय करतात माहित नाही मला, परंतु आमचा प्रयत्न, आम्ही चौघतरी आता एकत्र आहोत. मी, नारायण कुचे, लोणीकर, एकनाथ उडाण, सध्या तरी आम्ही युतीच्या बाजूचे, त्यांच्याशी अजून आमचं बोलणं झालेलं नाही. बरं, महायुती सरकारने शेतकऱ्यांची आणि लाडक्या बहिणींची फसवणूक केली असं संजय राऊत म्हणतात. कसं पाहताय? कसं म्हणता येईल असं? करोडो महिन्याला 1500 महिना चालू आहे ना. तुम्ही केला का तो? 1 रुपया तरी सुरू केला. ही फसवणूक म्हणता येईल का? ठीक आहे, आश्वासन दिलेलं आहे काही वाढीव याचं, होईल ना, आज ना उद्या होईल ते पूर्ण, त्याला काय आहे. नाही झालं तरी 1500 तर मिळतातच ना. तर नक्कीच हे होते आमदार अर्जुन खोतकर. येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती भगवाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आम्ही चारही आमदार सध्या घट्ट युती आमची असल्याचाही त्यांनी विश्वास यावेळी बोलून दाखवलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.